मी प्रिया भंडारे आणि मी पेठ वडगावहून आहे. बाय प्रोफेशन मी फार्मासिस्ट आहे. आता मॅडमनी सांगितलेलंच आहे. बिइंग अ फार्मासिस्ट मी एक अशा इलनेस इंडस्ट्रीचा पार्ट आहे. जिथं दुःख, वेदना किंवा रुग्ण ह्यांना आम्ही रोजच फेस करत असतो. आणि त्यांच्याशी बोलत असताना हा विषय माझ्या डोक्यामध्ये आला. कारण आणि त्याच्यासाठी खरं म्हणजे माझ्या आयुष्यात हे माझं सुखाचं वळण शतायुषी फॅमिली नावाचं हे जे वळण माझ्या आयुष्यात आलेलं आहे, त्याच्यासाठी मी साखरवाले मॅडमची खरंच आजन्म ऋणी राहीन. कारण माझ्या आयुष्यामध्ये जो काही ड्रास्टिक चेंज झालेला आहे आणि आज जो विषय मी तुमच्याशी बोलणार आहे, त्या विषयाचं खरं मर्म कळालं, ते मला ह्या शतायुषी फॅमिलीमध्ये. तर आजचा विषय आहे, सुख नक्की कशात असतं आणि ते कसं मिळवायचं? खूप खोल आहे ना विषय, म्हणजे असं काहीतरी जड सांगणार आहे असं काही नाही हां. तर अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये नक्की सुख कशात नसतं आणि कशात असतं ह्याचा आज आपण थोडाफार विचार करणार आहोत. आता सुख म्हणजे नक्की काय? हे बघत असताना ना, सगळ्यात आधी ह्याच्यातला फरक समजावून घेतला पाहिजे, की आपल्या सगळ्या समस्यांचं मूळ कुठं आहे? तर सुख विरुद्ध सुविधा. म्हणजे कसं? सुविधा म्हणजे आनंद म्हणा, प्लेजर म्हणा, कम्फर्ट म्हणा, बाहेरच्या गोष्टींच्या मुळं मिळणारी तात्पुरती उत्तेजना. म्हणजे बघा, एखादी नवीन गाडी घेतली, तर आपल्याला छान वाटतं. नवीन मोबाईल घेतला, तरी आपल्याला भारी वाटतं किंवा एखादं नवीन आईस्क्रीम आपण घ्यायला लागलोय. आईस्क्रीम खाताना आपल्याला खूप छान वाटतं. किंवा एखाद्याने आपली स्तुती केली असेल, तरी आपल्याला खूप भारी वाटतं. आणि हे जे आहे की नाही, हे क्षणिक असतं, थोड्या वेळापुरतं. हे त्याचं वैशिष्ट्य. म्हणजे काय, हे जितक्या लवकर स्टार्ट होतं, तेवढ्या लवकर हे संपतं. आणि एकदा संपलं, की पुन्हा त्याच्यापेक्षा मोठा डोस म्हणजे डॉक्टर जसं पहिल्यांदा 250 एमजीची गोळी देतात. त्यांना काही इलाज होईना, मग त्याच्यानंतर 500 एमजीची गोळी द्यावी लागते. तसंच आपल्याला पुढं मोठा डोस लागतो. आणि सुख म्हणजे हॅपीनेस. हे म्हणजे काय? तर ही एक आंतरिक शांततेची स्थिती आहे. ही म्हणजे बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते. तर म्हणजे एक शांत जसा तलाव असतो की नाही, त्या पद्धतीनं ही एक शांततेची मनाची स्थिती म्हणजे सुख. म्हणजे थोडक्यात व्याख्या सांगायची झाली तर ना, सुख म्हणजे काहीही हवं नसण्याची, कमी नसण्याची भावना, जिथं हे झालंच पाहिजे किंवा ते असायलाच पाहिजे, अशी खळबळ मनामध्ये निर्माण होत नाही. ती स्थिती म्हणजे सुख. आता सुख कुठं नसतं, हे आधी आपण बघितलं तर कुठं-कुठं सुख आहे, हे आपल्याला बघणं खूप सोपं जाऊ शकतं. आता कशात नाही बरं? पदार्थामध्ये म्हणा, वस्तूमध्ये. आता जशी आपण गाडी बदलतो, म्हणजे समजा आज तुम्ही BMW घेतली हं. थोडे दिवस BMW वापरली, त्याच्यानंतर ती गाडी जुनी वाटायला लागते. आता नवीन काहीतरी पाहिजे. किंवा आपण एखादा छान पदार्थ खूप कौतुकानं करतो हं. आणि त्याच्यानंतर तो खाल्ला, 1, 2, 3 वेळा खाल्ला. त्याच्यानंतर नाही बाबा ह्याच्यात काही एवढी मजा नाही. आता काहीतरी वेगळं पाहिजे. म्हणजे हे जे आहे, हे थोड्या काळापुरतं टिकणारी जी ही उत्तेजना आहे, वस्तूची नवीन आहे, नवीनपणा आहे, हे खरं म्हणजे सुख नाही. त्याच्यानंतर दुसरं येतो ते म्हणजे इतरांच्या मतामध्ये. म्हणजे लोक काय म्हणतील? या विचारामुळं खरं म्हणजे ना, आपल्या मनातली जी सुखाची भावना आहे, ती खरं म्हणजे निघून जाते, की लोक काय म्हणतील? कुणाला पडलेली नसते आपल्याविषयी, की ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय. पण 4 लोकं काय म्हणतील, हा विचार करून आपण आपल्या सुखाचा खरं म्हणजे बळी घेत असतो. किंवा इतरांनी केलेली वाह-वाह, म्हणजे "काय भारी दिसतेस तू. अरे वाह! तुझं अक्षर किती सुंदर आहे." किंवा "तू किती छान आहेस." हे जेव्हा असं वाह-वाह करतात ना, स्तुती करतात बघा, त्यावेळेला आपल्याला फार थोड्या वेळापुरतं खूप भारी वाटतं. पण हे आज जे आपली प्रशंसा करतायत, उद्या तेच आपली टीका देखील करू शकतात ना. मग त्यामुळं बाहेरच्या वाऱ्यावरती आपलं हे जेव्हा सुख अवलंबून असतं, तेव्हा नक्कीच आपल्याला दुःखाला फेस करावं लागतं. त्याच्यानंतर भविष्याच्या कल्पनेमध्ये म्हणजे एकदा नोकरी लागली की नाही असली मज्जा येणार आहे की नाही किंवा एकदा लग्न होऊ दे रे, मग बघ तुझं सगळं छान होतंय, तुला सगळं सुख मिळणार आहे. किंवा आता एकदा मुलं मोठी झाली की नाही, मग बघा आपलं सगळं टेन्शन निघून जाणार आहे आणि आपण एकदम सुखात राहणार आहे. हे असं आहे की नाही म्हणजे अ, हा एक खूप फसवा खेळ असं नाही वाटत? म्हणजे जेव्हा आपण भविष्यात जगत असतो, म्हणजे वर्तमानात न राहता भूतकाळात काय झालंय ह्याचं टेन्शन घ्यायचं, भविष्यामध्ये काय होणार आहे याची चिंता करायची.
पण मुळात वर्तमानात काय घडायला लागले ह्याच्याविषयी विचार न करता हे क्षण सगळे घालवून टाकायचे. म्हणजे काय होतं, आपलं जे ऐन सुखात आपण असतो, त्या सुखाकडे कानाडोळा करायचा आणि भविष्यात येणाऱ्या सुखाकडेच फक्त डोळे लावून बसायचं. हे म्हणजे खरं सुख नव्हे. तर वर्तमानात जगण्यात जे सुख आहे, ते अनुभवायला शिकणं गरजेचं आहे. बरं आता सुख काय असतं? हं? तर मला असं वाटतं, की सुख म्हणजे थोडंसं आध्यात्मिक होईल हे, पण मला असं वाटतं, की करंट सिच्युएशन जी आहे, त्यामध्ये खरं सुख असतं. म्हणजे बरेच शास्त्रज्ञ सुद्धा मनोशास्त्रज्ञ जे असतात, त्यांचं देखील हेच म्हणणं आहे, की जेव्हा सुख कधी मिळतं बघा, आपण एखादी छान रेसिपी करायला लागलो. खूप आपण हे केलेलं आहे, त्याच्यासाठी रिसर्च केलाय, ट्रायल केलेले आहेत आणि फायनली आपल्याला ती रेसिपी जमलेली आहे. ती करताना जो फिलिंग असतो का नाही किंवा साधी रांगोळी, रांगोळी काढत असताना देखील आपल्याला असं छान रेखीव आपण रांगोळी काढायला लागलोय. ती काढत असतानाची सिच्युएशन असू दे किंवा एखादा चित्रकार जेव्हा चित्र काढत असतो, ती सिच्युएशन असू दे. आता मुलं बघा, ऊन कसलं कडाक्याचं पडलेलं आहे. पण मुलं त्या ग्राउंडवरती क्रिकेटचा जो धुमाकूळ घालत असतात. म्हणजे त्यांना त्या उन्हाची काही पडलेली नसते. तिथे छान ते एन्जॉय करत असतात. म्हणजे काय, जी करंट सिच्युएशन आहे की नाही, ती जेव्हा म्हणजे वर्तमान जेव्हा आपण एन्जॉय करायला लागतो, तिथं खरं सुख असतं. म्हणजे अगदी शेतकरी सांगू का, जेव्हा शेतामध्ये तो त्याचं जे प्रोसिजर असतात म्हणजे नांगरणी म्हणा, पेरणी म्हणा, ह्या प्रोसिजर करत असतो, त्यावेळी देखील तो सुख अनुभवू शकतो. म्हणजे काय, जे एखादं काम असं की ज्यामध्ये तुम्ही तुमचं तन, मन, धन सगळं हरवून जाता. त्यामध्ये अगदी तल्लीन होऊन जाता. असं काम करत असतानाची जी सिच्युएशन आहे, त्यामध्ये सुखाचा अनुभव नक्कीच आपल्याला मिळू शकतो. आणि त्यामुळं म्हणजे ह्याचं एक असं सूत्र सांगता येईल, की सुख म्हणजे की नाही, जिथं आव्हान आहे आणि ते पेलण्याचं कौशल्य तुमच्या मनामध्ये, तुमच्या मनगटामध्ये आहे. त्या स्थितीमध्ये रमणं म्हणजे सुखामध्ये राहणं. त्याच्यानंतर नातेसंबंध म्हणजे आपले रिलेशनशिप. मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये तिथून जे संशोधन केलं जातं, तिथं अशी गोष्ट सिद्ध झालेली आहे, की आयुष्याच्या शेवटी माणसाला सुखी ठेवणारा एकमेव दर्जेदार घटक तो कुठला असेल, तर आपली जिव्हाळ्याची नाती. म्हणजे आपले जे रिलेशनशिप आहे, ते म्हणजे आपला पैसा म्हणा, प्रसिद्धी म्हणा, हे तात्पुरतं झालं. पण आपली जी जिव्हाळ्याची घरातली नाती आहेत ना, ते त्यांच्यासोबत असणं हे खरं सुख आहे. म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर जो कोलाहल आहे, जी संकट आहेत, जे म्हणजे स्ट्रगल आहे, त्यापासून जेव्हा आपण उंबऱ्याच्या आत येतो, तेव्हा जे उबदार घरटं आपल्याला जाणवतं, जिथं आपली मायेची माणसं आहेत, ज्यांच्या समोर तुम्ही जसे आहात, तसे ओपन अप होऊ शकता. त्यांच्यासमोर बोलताना तुम्हाला लपवाछपवी करायची गरज लागत नसेल. असे रिलेशनशिप म्हणजे भले ते तुमचे नातेवाईक असू देत, तुमचे फ्रेंड सर्कल असू देत किंवा तुमच्या आयुष्यातली अशी लोकं असू देत, जिथं तुम्हाला आडपडदा न ठेवता तुम्ही सगळेच्या सगळे ओपन होऊ शकत असाल. असे रिलेशनशिप असू देत. ते तुमच्या लाईफमध्ये असणं हे खरं म्हणजे सुख आहे. कारण सुख आहे की नाही, हे एकट्यानं अनुभवता येत नाही. ते नात्यांच्या देवाण-घेवाणीतून, एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्यातून, ह्यामधून आपण ते अनुभवू शकतो. आणि त्या बाबतीत आपण किती ब्लेस्ड आहे बघा. आपल्याकडे कुटुंब आहे, म्हणजे आपलं जी फॅमिली आहे, ती आपल्यासोबत आहेच. पण त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये ही शतायुषी फॅमिली नावाचं हे जे नवीन कुटुंब आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. त्यामुळं आपण जी ग्रोथ करायला लागलोय, भले ती मानसिक असू दे, आपल्या शारीरिक स्ट्रगल आहे तो संपत आलेला आहे किंवा आपल्या मानसिक स्तरावरती जी आपली उन्नती होत आहे, त्यामध्ये कुठं ना कुठं ह्या शतायुषी फॅमिलीचा खरंच खूप मोठा हात आहे. निदान माझ्या लाईफमध्ये तरी ही शतायुषी फॅमिली ॲज अ ब्लेसिंग म्हणून आलेली आहे. आणि त्याबद्दल कारण इथं जे कोचेस आहेत किंवा इथले जे सेशन्स आहेत, ती लोकं जे तळमळीनं आपल्यासाठी काम करतायत ना, ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. कारण यांचा आणि आपला काहीही संबंध नसताना आपल्याला सकाळी उठवण्यापासून रात्री झोपेपर्यंत ही लोकं आपल्याला गाईड करत आहेत. भले आपली ती रक्ताची नाती नाहीयेत, पण त्याहून वरचढ ही आपल्यासाठी झालेली आहेत. अशा अशा लेव्हलवरती ही शतायुषी फॅमिली जी काम करायला लागलेली आहे ना, त्यासाठी खरंच त्यांची आपण आजन्म ऋणी राहिलं पाहिजे आणि यासाठीच माझा पुढचा मुद्दा आहे, तो म्हणजे कृतज्ञता. म्हणजे सुखाचं सगळ्यात मोठं गुपित कुठं असेल, तर ते कृतज्ञतेत म्हणजे ग्रॅटिट्यूडमध्ये आहे.
म्हणजे ज्यांच्यासाठी आपण कृतज्ञ आहोत, त्यांची उणीव आपल्याला भासत नाही. अशी जो माणसं जर आपल्या आयुष्यात असेल ना, तर खरंच आपण एक सुखी माणूस असू शकतो. आणि साधा प्रयोग सांगू का? सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा ना हात जोडून त्या देवाचे आभार माना. म्हणजे आपण श्वास घेतोय, हे थ्रिलिंग नाहीये का? म्हणजे बघा ना, आज कितीतर जणांच्यासाठी ही सकाळ उजाडलेली नसेल. पण आपण मस्तपैकी इथं बसून Zoomवरती अफ्रेशचा ग्लास घेत छानपैकी एकमेकाला ऐकायला लागलेलो आहे. किती देवाची आपल्यावरती कृपा आहे. मग ही कृतज्ञता त्यांच्यावरती व्यक्त करणं ही देखील आपली जबाबदारीच आहे की नाही? त्यामुळं आज मी जिवंत आहे, मी श्वास घेत आहे आणि आपला दिवसभराचा सुखाचा पाया कदाचित इथंच असू शकतो. त्यामुळे अशा प्रत्येक व्यक्तीबद्दल, प्रत्येक निसर्गाबद्दल, प्रत्येक घटकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, हे खरं म्हणजे सुखाची सगळ्यात पहिली स्टेप आहे, असं मला वाटतं. त्याच्यानंतर आहे एक्सेप्टन्स म्हणजे स्वीकारार्हता. सुख म्हणजे सगळं मनासारखं घडणं नव्हे. म्हणजे सुख म्हणजे जे घडतंय त्याच्याशी विना तक्रार, सामंजस्यानं जमवून घेण्याची जी कला आहे की नाही, त्यालाच खरं म्हणजे सुख म्हणता येईल. म्हणजे प्रत्येक सिच्युएशनमध्ये प्रॉब्लेम बघण्यापेक्षा आपण त्याच्यात अपॉर्च्युनिटी जर बघितली तर? म्हणजे ट्रीट एव्हरी प्रॉब्लेम ॲज अन अपॉर्च्युनिटी. म्हणजे प्रत्येक सिच्युएशनला तुम्ही जेव्हा संधी म्हणून बघता ना, तेव्हा तो प्रॉब्लेम आहे, तो आपल्याला एक संकट न वाटता त्यातनं आपल्याला संधी मिळू शकते. म्हणजे बघा हां, आता कडाक्याचं ऊन पडलेलं आहे आणि त्या उन्हामध्ये अचानक पावसाची जी धार आली, तर आपल्याला किती छान वाटेल की नाही? तसंच पाऊस पडला म्हणजे चिखल झाला, आपले बाहेर वाळत घातलेले कपडे आपल्याला भिजलेले आहेत. आता काय करायचं? म्हणून असा त्रागा करत बसण्यापेक्षा मस्तपैकी अफ्रेशचा ग्लास भरा आणि तो मस्त सुगंध येतो ना मातीचा, तो अनुभवा. बघा, त्यातनं तुम्हाला सुख जाणवू शकतं. किंवा लाईट गेलेली आहे, रात्रीची लाईट गेलेली आहे. असलं प्रचंड उकडायला लागलेलं आहे. त्यावेळी त्या एम-एस-सी-बीच्या नावानं खडे फोडण्यापेक्षा, काय लाईट घालवली असं करण्यापेक्षा, मस्तपैकी बाहेर या, निरभ्र आकाश बघा, त्यातल्या चांदण्या बघा आणि निसर्गानं आपल्यावरती केलेली ही मुक्त उधळण बघा सुखाची. नाहीतर गप्पांची मैफिल रंगवा. बघा ह्या छोट्या-छोट्या क्षणातनं आपण किती सुख वेचू शकतो. फक्त आपली बघण्याची दृष्टी बदलणं हे गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला स्वीकारणं हे खूप गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी स्वीकारताना, तेव्हा साधा सूर्यास्त आहे की नाही, तो सुद्धा आपल्याला सुखाची जाणीव करून देऊ शकतो. जितकं आपल्याला एखादी लॉटरी लागल्यावर सुख मिळते ना, तितकं सूर्यास्त बघताना देखील सुख मिळू शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं, सुखाची वाट ही दुःखातून जात असते. म्हणजे हे खरं म्हणजे कटू सत्य आहे. जो माणूस दुःखाचा स्वीकार करत नाही, त्याला सुखाची खरी किंमत कळत नाही. म्हणजे दुःख ही सुखाची तयारी असते. म्हणजे समजा, आता तुम्ही छान वर्कआउट करायला लागलाय हं. आपली वर्कआउटची बॅच असते ना सकाळी. छान वर्कआउट करायला लागलाय. आज केला, जम के वर्कआउट केला. उद्या दुसऱ्या दिवशी हाडं दुखायला लागली, मला अंग दुखायला लागलंय, म्हणून तुम्ही जर उठलाच नाही, तर तुमचं तंदुरुस्त शरीर कसं तयार होईल बरं? नाही की नाही? मग तुम्हाला ह्या वेदनेच्या प्रवासातून जे जाणं अपेक्षित आहे, कारण त्याच्यानंतर जे तुम्हाला अपेक्षित आरोग्य मिळणार आहे, जी आयडियल बॉडी तुम्हाला मिळणार आहे, तंदुरुस्त शरीर मिळणार आहे, त्यातनं जाण्यासाठी तुम्हाला ह्या प्रोसिजरमधनं जावंच लागणार आहे. त्यामुळं तुमची हाडं दुखावली नसतील, तर तंदुरुस्त असण्याचं सुख तुम्ही अनुभवू शकत नाही. जेव्हा रात्र होते, काळोखी रात्र, अंधाऱ्या रात्रीनंतर जेव्हा सूर्योदय होतो की नाही, त्या सूर्योदय बघण्याचं जे सुख आहे, त्यासाठी काळोख्या रात्रीतनं आपल्याला जावंच लागतं. म्हणून आयुष्यात येणाऱ्या वेदना आहे, निराशा आहे, हे सुखाचे शत्रू नाही, तर सुख समजून घेण्यासाठीचे आपले हे शिक्षक आहेत. त्यामुळे शेवटी सारांश काय सांगता येईल, सुख ही मिळवायची वस्तू नाही, ती जगण्याची पद्धती आहे. तुम्ही हवेचा श्वास कसा घेता? जाणून-बुजून घेता? श्वास घेतला, श्वास सोडला असं प्रत्येक वेळी करता का? नाही की नाही? म्हणजे तो आपोआप घेतो की नाही आपण? तसंच सुख हे ज्या दिवशी मला सुखी व्हायचंय, मला सुखी व्हायचंय, ही धडपड जेव्हा तुम्ही सोडून देता की नाही, त्या क्षणापासून तुम्ही सुखी होऊ लागता. या क्षणात जे काही आहे, जे काही चाललेलं आहे, त्यात स्वतःचे 100% देणं म्हणजे स्वतः त्या सुखाच्या सागरामध्ये डुंबणं आहे. आणि ज्या दिवशी हे तुम्हाला जाणवेल, की खरं सुख इकडं-तिकडं कुठं नाही, हे तुमच्या स्वतःच्या
तुमच्या स्वतःच्या विचारामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये आहे. त्याच वेळी तुम्ही खरे सुखी होऊ शकता. आणि आपण खरंच खूप ब्लेस्ड पर्सन आहोत. आपण अशा पॉझिटिव्ह लोकांच्या सहवासात आहोत, की जिथं निगेटिव्हिटीला कुठंच थारा नाही. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर सकाळपासून रात्रीपर्यंत आपले जे काही सेशन होतायत, तिथं तुम्हाला फक्त भरभरके पॉझिटिव्हिटी दिली जाते. त्यामुळं ह्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करणं, जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा जो सुखाचा झरा आहे की नाही, शतायुषी फॅमिली नावाचा, तो पोहोचवणं. एवढं साधं काम आपल्याला ह्या फॅमिलीनं दिलेलं आहे, की बाबा रे, इकडच्या-तिकडच्या रील फॉरवर्ड करण्यापेक्षा, ही छोटीशी आपली ही जी लिंक आहे, ती जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवा आणि हे आनंदाचं ब्लेसिंगचं जे ठिकाण आपल्याला मिळालंय की नाही, तशीच आनंदाची ही गोष्ट इतरांच्या लाईफमध्ये देखील जाणं हे तितकंच गरजेचं आहे. मग त्यासाठी आपला खारीचा वाटा काय आहे? ही लिंक जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवणं. आणि आपण नक्कीच हा प्रयत्न करणार आहोत. अ, आणि त्यासाठी मी खूप आभारी आहे शतायुषी फॅमिलीची, साखरवाले मॅडमची. कारण ही सुखाची परिभाषा त्यांनी माझ्या लाईफमध्ये आणली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक सो मच. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण प्रियाताईंसाठी. कारण वर्तमान काळात राहणं म्हणजे सुख. जे आहे ते समोर स्वीकारणं आणि त्याच्यातनं पुढं जाणं आणि सुखाचा काय घेणं, मागोवा घेणं. पुढं-पुढं सरकत राहणं. एवढ्या गोष्टींमध्ये सुख आहे. खरंच ना, आज प्रियाताई सांगितलं तसं आमचे गुरुजी सांगायचे. एक वाटी श्रीखंड खाल्ल्यानंतर लय भारी वाटतंय. लोकांना कळतंय श्रीखंड खाण्यात सुख आहे. दुसरी वाटी तुमच्या समोर आली. काय वाटतंय? तेवढं सुख वाटतंय पहिल्या वाटी एवढं? नाही. तिसरी वाटी आली तर सुखाची कल्पना बघा काय वाटतंय? नाही, तेवढं नाही. चौथी वाटी तर वाटते श्रीखंड म्हणजे सुख नाही. मग पहिल्यापासून काय करत होतो आपण? त्यामुळे ऑल्वेज लाईफमध्ये शाश्वत सुखाच्या मागे लागायला पाहिजे. टेम्पररी सुखाच्या मागं आपण धावत असतो. पूर्ण लाईफ त्याच्यासाठीच खर्ची पाडत असतो. पण शाश्वत सुख आहे आपलं आरोग्य संपन्न राहणं, चांगल्या कर्माचा संचय करणं, हे आणि खूप लोकांचा संचय चांगल्या विचारांचा आपल्या आजूबाजूला असणं, तर आपली आध्यात्मिक उन्नती आहे ना, ती करणं हे आपलं शाश्वत सुख आहे. देवत्व प्राप्त करून घेणं हे शाश्वत सुख आहे. पण ते देवत्व कधी प्राप्त होणार आहे? ते गुण पहिलं माझ्या ठायी येऊ देत. मी दुसऱ्याबद्दल चांगला विचार करते. मी दुसऱ्यांना लिंक पाठवते. लिंक पाठवताना एखाद वेळा नाहीये, 10 वेळा नाही म्हटलं तरी माझे भाव तेच सेम. नाहीतर कधीच माझ्या मनामध्ये असं नाही यायला पाहिजे, जाऊ दे मरू दे. बिलकुल नाही. मला स्वतःला